काही पदार्थ असे असतात ना, जे कधीच ताटात ग्रँड असे म्हणून वाढले जात नाहीत. पण प्रत्येक घरात मात्र ताटामध्ये कधी ना कधी येतातच. पिठलं त्यापैकीच एक. खरं सांगायचं तर लहानपणी मला पिठलं अजिबात आवडायचं नाही. पण आई-बाबांना मात्र खूप आवडायचं. त्यांच्यासाठी ते फक्त जेवण नव्हतं, ते त्यांचं कम्फर्ट फूड होतं. घरात भाजीला काही नाही की पिठलं. स्वयंपाक करायला वेळ कमी आहे की पिठलं. किंवा खरं सांगायचं तर आज काही करायचा कंटाळा आलाय म्हणून केलेलं पिठलं. गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत असो किंवा वाफाळत्या भातावर, त्याची मजा मात्र वेगळीच. महाराष्ट्रातल्या कित्येक घरांमध्ये पिठलं हा रोजच्या जगण्याचा भाग आहे. कधी रविवारच्या निवांत दुपारी, कधी अचानक पाहुणे आले म्हणून, भाज्या कितीही महाग झाल्या तरी खिशाला परवडेल असं, तर कधी घरात फारसं काही उरलं नाही म्हणून साध्या बेसनाचं हे पिठलं सगळ्यांचं पोटही भरतं आणि मनही. पण कधी इतर पदार्थांसारखं मोठं होण्याचा प्रयत्नही करत नाही. ते साधंच राहतं. शांतपणे ताटात येतं आणि जेवण संपल्यावर त्याची आठवण मात्र राहून जाते.